काय सांगाल महिलांना रोजगारासाठी का सिलाई मशीन किंवा घरघंटी दिली जाते? हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता, मात्र अचानक रद्द. कोणाचा दबाव काय वाटतं आपल्याला असं? नाही, मुळात मला वाटतं जो सीडीओ आहे तो अतिशय उत्कृष्ट काम करतोय. त्याला कोणीतरी सांगितलं असावं असं आम्हालाही वाटतंय. आता ते आमच्या महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर दबाव न आणता आम्ही सांगितलं की तुम्ही जोपर्यंत प्रशासक होता तोपर्यंत आंबे येत होते, कोणी येत होते, पण जर आता ट्रस्टी निवडून आलेलेच आहेत तर तुम्ही ट्रस्टीना का नाही प्रत्येक वॉर्ड, आता ही किती नंबर 12 नंबर वॉर्डचा तो 12 नंबरचाच लॉट होता आणि 12 नंबरला निवडून आलेली नगरसेविका आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची. आता त्यांनी एक अट टाकली, प्रकाश सुर्वेना बोलवा. अर्थात आमदार आहेत, त्यांचा मान सन्मान सर्वांनी ठेवला पाहिजे, पण हीच अट बीजेपीला पण टाका. आणि जर ते आता मुंबईत नसतील, आम्ही 4 दिवस आधीच कार्यक्रम केलेला, निरोप दिलेला होता, त्यांचं अत्यंत आवश्यक काम असेल म्हणून जर ते गेले असतील तर तेवढ्यांसाठी ह्या नागरिकांचं, जे टॅक्सपेयर नागरिक आहे आणि जे टॅक्सपेयर नागरिकांचं नागरिकांना देतोय, तर त्याच्यासाठी ह्या नको त्या कारण नसताना लॉ अँड ऑर्डर का बिघडवायची? आम्ही ती बिघडून नाही दिली. शशिकांत झोरे आहेत, कोथी साहेब आहेत, स्वतः पाटकर आहेत किंवा शुभदास शिंदे आहेत, अधिकृत नितीन आमचा चेतन कदम आहे, हे सगळे माझ्या आणि माझी नगरसेवक आहे ते. तर मग हे तर आमदार आहेत, त्यामुळे आम्ही असलेल्या वॉर्ड ऑफिसरांना नियम समजावून सांगितलं आणि त्यांना ते पटलं म्हणून तो आणि कार्यक्रम केला. त्याच्यानंतर तुम्ही ह्या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या किती कोणाचे पक्ष असू दे, बॅनर कधीही लागले नाही, आम्ही सत्तेत होतो पण बॅनर लावून कार्यक्रम नाही केला, आम्ही महानगरपालिकेला मोठी गेली, तर तो बॅनर पण आम्ही काढायला. इथे लॉ अँड ऑर्डर बिघडवू नका, शांतपणे संयमी व्यवस्थित जे बिचारे नागरिक आले त्यांना ते त्यांच्या वस्तू मिळायला पाहिजे, ते कसे घेऊन जाणार त्यांचं ते बघतील, पण तुम्ही त्यांना देऊन टाका, कारण हा 23-24चा लॉट आहे. आता एक महाविकास आघाडीमध्ये नगरसेवक राष्ट्रवादीकडून निवडून आले अजित पवारांनी, त्यांनी आता शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी हे नाही, कसं आहे, ज्या पद्धतीने धमकवलं जात आहे, तुम्ही कोकणात बघितलं काय? निशाणी बघितली तरी फंड देणार नाही, बापाचा फंड आहे तुमच्या. आता त्यांना तेच सांगितलं गेलेलं असतं, नंतर त्यांना असं वाटत असेल की विकास आम्ही निवडून आलोय आणि त्यांनी घेतलं असेल तर तिथली जनता, त्यांचा तो पक्ष आणि ते बघून घेतली. गणेश खंडकर यांनी 2 दिवसापूर्वी टीका करताना असं म्हटलं होतं की शिवसेना ठाकरे गटाची 25 वर्ष महापालिकेत सत्ता होती, त्यांनी महापालिकेचा पैसा लुटून खाल्लेला. अहो, तुमच्याकडे आता लुटलेले काय काय झालंय ते आम्ही पण दाखवू. खंडकर म्हणजे कणखर नाही, आम्ही दाखवू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.